नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आजचा आपला विषय आहे ओम मित्राय नमः. आपल्या प्राचीन संस्कृतीत सूर्याला मानवाचा आद्य मित्र असे संबोधले गेले आहे. सूर्य म्हणजे अखिल मानवजातीसाठीचे ऊर्जेचे उगमस्थान. जर सूर्य नसता तर कुठलीही गोष्ट अस्तित्वात नसती. तो जगातील कोणाकडे आपल्या ऊर्जेचे बिल न पाठवता हजारो वर्षे संपूर्ण ब्रह्मांडाला सेवा पुरवीत आला आहे. त्याप्रमाणे मानवाच्या व्यवहारातील मित्र म्हणजे त्या आद्य मित्राचे लघु स्वरूपच जणू. जी व्यक्ती निस्वार्थपणे आपल्याला मार्गदर्शन करते आणि आयुष्यभराचा मार्ग दाखवते त्याचे प्रेरक गुण म्हणजेच मैत्री. म्हणूनच ओम मित्राय नमः म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखाद्या व्यक्तीशी झालेली घनिष्ठ मैत्री ही आयुष्यभराचा अविस्मरणीय ठेवाच असतो. स्वतःला आनंदी ठेवण्याचं एक प्रभावी औषध म्हणजे मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या वळणाची मैत्री भेटते. काहीत भावनांचं मोल जपलं जातं, कुठे प्रेमाने ओंजळ भरली जाते, तर कधी समाधानाने तडजोड केली जाते. अशी निस्वार्थ निरपेक्ष मैत्री हीच खरी मैत्री. कारण मैत्रीचं नातं हे असंच काहीसं अनमोल आहे, जे जीवनात दाटलेलं मळभ मोकळं करून मनाला निरभ्र करते, आयुष्य वाटून घेते, दिलासा देते आणि काळवंडलेल्या क्षणातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मैत्रीचा हात देते. जेथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री असते. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे कामच करत असतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते, परंतु मैत्रीला ती नसते. म्हणूनच म्हणतात, जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री. जीवनात दोनच मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. मित्रांनो, आपल्या भावना या माझ्या पॉडकास्टद्वारे व्यक्त झाल्या असणार. मला नक्की खात्री आहे आपल्यालाही एक असा खास मित्र असेलच. तर आपल्या त्या खास मित्राला ही पोस्ट जरूर शेअर करा. भेटूयात पुढच्या वेळी एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.